एकेकाळी सज्जनपूर गावात राजू नावाचा एक न्हावी राहत होता. तो खूप गरीब होता. त्याला 2 मुले आणि एक पत्नी होती. राजू गावकऱ्यांचे केस कापून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. एके दिवशी राजूची बायको म्हणाली, "अहो, ऐका ना, घरात खायला काहीच उरलं नाही. मुलं दुपारी शाळेतून परत आल्यावर मी त्यांना खायला काय देणार? तुमचं काम कधी सुरळीत चालेल?" यावर राजू म्हणतो, "सुजाता, मला समजत आहे, पण तूच मला सांग की मी काय करू?" शामूने आपल्या दुकानासमोरच त्याचे दुकान टाकले आहे. तेव्हापासून सर्व गावकरी त्याच्या दुकानात जातात. तो गोड आणि लबाड बोलून गावकऱ्यांना त्याच्या दुकानात बोलावतो. त्यामुळे गावकरी माझ्याकडे केस कापायला येत नाही. राजूची बायको राजूला म्हणाली, "पण जर असेच चालू राहिले तर आपण व आपली मुले उपासमारीने मरू. हे बघा, मला स्वतःची काळजी नाही, पण आपल्याला 2 लहान मुलं आहेत. त्यांच्या भुकेची मला काळजी आहे." यावर राजू आपल्या पत्नीला म्हणाला, "काळजी करू नको, मी काहीतरी करतो." त्यानंतर राजू तिथून गावच्या सरपंचाच्या घरी जातो. गावच्या सरपंचाने राजूला पाहतच म्हणाले, "अरे राजू, तू इकडे कसा काय? तुझे माझ्याकडे काय काम होते का? आणि तू खूप उदास का दिसत आहेस? सगळं काही ठीक तर आहे ना?" यावर राजू म्हणाला, "सरपंचजी, मी खूप दुःखी आहे, म्हणूनच मी तुमच्याकडे आलो आहे. आता तुम्हीच मला मदत करू शकता." "सरपंचजी, तुम्हाला तर माहीतच आहे की मी अनेक वर्षापासून या गावात केस कापण्याचे काम करत आहे. पण काही दिवसापासून गावातील एकही व्यक्ती माझ्याकडे केस कापायला आला नाही. त्यामुळे माझ्या घरात अन्नाचा एकही कण शिल्लक राहिला नाही. माझी 2 लहान मुलं आहेत. असेच चालू राहिल्यास माझी मुले उपाशी मरतील." सरपंचजी म्हणाले, "पण राजू, तुझ्याकडे कोणीच कसे केस कापायला काय येत नाही? तुझी काही चूक झाली आहे का?" यावर राजू म्हणाला, "सरपंचजी, त्या शामूने काही दिवसांपूर्वीच माझ्या दुकानासमोर दुकान उघडले आहे. तो माझ्या दुकानात एकाही गावकऱ्याला येऊ देत नाही आणि अतिशय हुशारीने गावकऱ्यांचे खूप कमी पैशात आणि गोड बोलून केस कापतो. त्यामुळेच आज माझी ही अवस्था झाली आहे." सरपंचजी म्हणाले, "अरे राजू, यात मी काय करू शकतो? बरं, आता मला तूच सांग, जर गावातील एकाही माणसाला तुझ्याकडे केस कापायचे नसतील तर त्याला मी काय करणार? तो शामू श्रीमंत आणि खूप चालाक आहे. सगळे त्याला ओळखतात. तू कशाला त्याच्या नादी लागतो? जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर ऐक राजू, तू काहीतरी वेगळं काम शोधायला चालू कर." यावर राजू म्हणाला, "काय म्हणताय सरपंचजी? मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. या गावात मी बरीच वर्ष केस कापण्याचे काम करतोय. एवढेच नाही तर 10वा किंवा लहान मुलांचे जावळ हे मीच करत आलो आहे. आणि याशिवाय मला दुसरे काही माहीत नाही. मी काय करू तुम्हीच सांगा." सरपंचजी म्हणाले, "बघ राजू, मी तुला यात काही मदत करू शकत नाही. कारण गावात वाद होतील आणि मतदानसुद्धा जवळ येत आहे. त्यांची लोक या गावात जास्त आहे. मी जर तुझी बाजू घेतली तर मला मतदान खूप कमी पडेल. त्यामुळे मी यात तुझी काही मदत करू शकणार नाही." राजू खूप दुःखी होतो आणि तिथून निघून जातो. राजू तिथून जात असताना वाटेत त्याला गावातला एक माणूस भेटला, जो त्याला ओळखत होता. तो म्हणतो, "अरे राजू, कुठे चालला आहेस? सर्व काही ठीक तर आहे ना?" राजू म्हणाला, "नाही भाऊ, काही ठीक नाही. मी खूप दुःखी आहे. अनेक दिवसांपासून माझ्या दुकानात एकही गावकरी येत नाही. त्यामुळे माझ्याकडे अजिबात पैसे राहिले नाहीत आणि माझ्या घरात धान्याचा एकही कण नाही. माझी बायको आणि मुले या आशेवर आहेत की मी आज त्यांच्यासाठी काही खायला घेऊन जाईल." यावर तो माणूस म्हणाला, "चल राजू, माझ्यासोबत माझ्या घरी चल. माझ्याकडे पैसे तर नाही, पण माझ्याकडे खूप धान्य आहे. त्यातले काही धान्य मी तुला देतो." त्यानंतर राजू त्याच्या घरी जातो. तो माणूस धान्याच्या पोत्यातून काही धान्य काढून एका पिशवीत टाकून देतो. यावर राजू त्या भल्या माणसाला म्हणाला, "धन्यवाद माझ्या भावा, मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही." त्यानंतर राजू ती धान्याची पिशवी घेऊन निघतो. वाटेत जात असताना अचानक एक चोर राजूच्या हातातील पिशवीत पैसे आहेत असे समजून राजूच्या हातातून ती पिशवी हिसकावून घेतो आणि जोरात पळू लागतो. राजूही त्याच्या मागे ओरडत पळू लागतो, "चोर चोर, पकडा त्याला, पकडा! अरे भावा, मला माझी धान्याची पिशवी दे. माझ्या घरी माझी बायको पोरं उपाशी आहे." असे म्हणत पळत पळत तो एका विहिरीजवळ पोहोचतो. तो चोर तिथून दिसेनासा होतो. इतक्यात राजूला
काही आवाज ऐकू येतो. तो मागे वळून पाहतो तर एक साधू बाबा असतात. त्यांच्या एका हातात काठी तर दुसऱ्या हातात त्यांची झोळी असते. साधू बाबा म्हणाले, "अरे काय झाले बाळा? का ओरडतोस? सगळं ठीक तर आहे ना?" यावर राजू म्हणाला, "बाबा, मी या गावातील गरीब न्हावी आहे. खूप वर्षापासून या गावात केस कापतोय. पण गेल्या काही दिवसांपासून माझ्याकडे गावकरी येत नाही. त्यामुळे माझ्या घरात धान्याचा एक दाणाही नाही. माझी बायको आणि मुले उपाशी आहे. ते मला बघवत नाही. आणि त्यात तो चोर माझी पिशवी घेऊन पळाला, ज्यात धान्य होते. आता बाबा तुम्हीच सांगा, मी काय करू?" यावर साधूबाबा म्हणाले, "तू मला एक चांगला माणूस वाटतोस. बेटा, मला खूप तहान लागली आहे. तू मला विहिरीतून थोडे पाणी काढून देऊ शकतोस का?" राजू मनात विचार करू लागला की आधीच चोर माझी धान्याची पिशवी घेऊन पळून गेला आहे. आता या बाबांची तहान भागू आणि खाली हाताने घरी जाऊ. राजू बादलीने विहिरीतून पाणी काढतो आणि साधू बाबाला देतो. पाणी पिल्यावर बाबा म्हणाले, "अरे वा, आत्मा तृप्त झाला. बेटा, तू एवढ्या अडचणीत असूनही तू माझी मदत केली. तू खूप दयाळू माणूस आहेस. दुसऱ्यांचे अडचण समजून घेणारा आयुष्यात नेहमी सुखी राहतो. तुझी काही इच्छा असेल तर तू ते मला मागू शकतो." हे ऐकून राजूला थोडा धक्काच बसला आणि तो म्हणाला, "मला संपत्तीची भूक नाही. मला फक्त माझ्या कुटुंबाला 2 वेळेचे अन्न द्यायचे आहे आणि माझ्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे आहे." यावर साधूबाबा म्हणाले, "तुझे विचार खूप चांगले आहेत." त्यानंतर साधूबाबांनी आपल्या झोळीतून एक जादूची कात्री काढली आणि म्हणाले, "हे घे बेटा, ही जादुई कात्री. ती तुझा सर्व त्रास दूर करेल. या जादुई कात्रीच्या मदतीने गावकरी पुन्हा पुन्हा तुझ्याकडे परत येईल. पण लक्षात ठेव, चुकीच्या माणसाने या कात्रीचा वापर केला तर त्याचे परिणाम चुकीचे होतील." हे सर्व ऐकून राजूला खूप आश्चर्य वाटले. "बाबा, ही खरोखर जादूची कात्री आहे का?" साधूबाबा म्हणाले, "हो बेटा, पण लक्षात ठेव, जेव्हा या कात्रीची तुला गरज नाही असे वाटेल तेव्हा तुझ्या इच्छेनुसार ती नाहीशी होईल." राजू म्हणाला, "ठीक आहे बाबा, मी काळजी घेईन." राजू घरी पोहोचला. त्याची बायको म्हणाली, "अहो, तुम्ही आलात? कुठे होतास? मी तुमची खूप वाट पाहत होते. आपली मुलंही तुमची खूप वाट पाहत होते. मुलं उपाशीच झोपली आहेत." राजू म्हणाला, "मी तुमच्यासाठी धान्य आणत होतो, पण वाटेत एका चोराने धान्याची पिशवी हिसकावून घेऊन पळून गेला. मी त्याच्या मागे धावत असताना तिथे मला एक साधूबाबा भेटले. मी त्यांना माझी सर्व परिस्थिती सांगितली आणि त्यांनी ही जादुई कात्री मला दिली." राजूची बायको म्हणाली, "ही जादूची कात्री मला सामान्य कात्रीसारखी वाटत आहे आणि या कात्रीमुळे आपला काय फायदा होणार?" राजू म्हणाला, "या जादुई कात्रीने मी गावकऱ्यांचे केस कापेल. तेव्हा मला कोणतेही कष्ट करावे लागणार नाही. केस आपोआप कापले जातील आणि ते व्यक्ती पुन्हा माझ्याकडे येईल." राजूची पत्नी म्हणाली, "असे झाले तर ती आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट होईल. आपल्या मुलांना उपाशी झोपावे लागणार नाही. तुम्ही पुन्हा कमवायला लागाल." राजू मान हलवत हो म्हणतो. दुसऱ्या दिवशी सकाळी राजू त्याच्या दुकानात गेला तेव्हा त्याला समोरचा न्हावी आवाज देतो आणि म्हणतो, "तुझ्या दुकानात कोणीही येणार नाही. सर्व गावकरी आता माझ्या दुकानात येत आहेत. मला वाटतं तू आता तुझं दुकान बंद करावं. किती दिवस या दुकानात बसून राहणार?" असे म्हणून हसायला लागतो. त्याचे शब्द ऐकून राजू खूप दुःखी होतो आणि गावकरी दुकानात येण्याची वाट पाहतो. थोड्याच वेळात एक मुलगा त्याच्या दुकानात येतो आणि तो म्हणतो, "भाऊ, मी या गावात नवीन आहे. काही दिवसांपूर्वीच आलो आहे. मला माझे केस कापायचे आहेत." राजू म्हणाला, "हा हा भाऊ, मी तुझे केस अशा प्रकारे कापतो की ते बघून तू खुश होशील." राजू त्याच्या जादूच्या कात्रीने त्या मुलाचे केस कापायला लागतो. केस कापताच तो मुलगा म्हणतो, "अरे भावा, तुझ्या हातात तर जादू आहे. तू किती छान आणि स्टायलिश केस कापले आहेत." मग राजू म्हणाला, "भाऊ, तुला मी केलेले केस आवडले का?" तो मुलगा म्हणाला, "हो भाऊ, खूपच. आणि इथून पुढे मी फक्त तुझ्याकडे येईन." तो मुलगा राजूला पैसे देतो आणि राजूच्या दुकानातून बाहेर पडतो. तो मुलगा गावातील कुणालाही भेटला की तो सगळ्यांना सांगत होता की राजूपेक्षा चांगले केस कोणीही कापू शकत नाही. हे ऐकून गावकरी राजूच्या दुकानात केस कापायला जाऊ लागतात. आता एकामागून एक गावकरी राजूच्या दुकानात येऊ लागले. राजू त्याच्या जादूच्या कात्रीने गावकऱ्यांचे केस कापू लागला आणि कमाई करू लागला.
राजूची बायको म्हणते, अहो, खरंच हा चमत्कार आहे. खरं तर ही जादूची कात्री खूपच भारी आहे. या कात्रीने तुम्ही जेव्हापासून गावकऱ्यांचे केस कापायला सुरुवात केली तेव्हापासून सगळे गावकरी तुमच्याकडेच येतात. राजू म्हणाला, हो सुजाता, तू बरोबर बोलत आहेस. साधूबाबांनी मला माझ्या प्रामाणिकपणाचे बक्षीस दिले आहे. सुजाता म्हणाली, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता आपली मुलं चांगलं खात आहेत आणि अभ्यासही चांगला करत आहेत. तेवढ्यात एक मोठा माणूस त्याच्या दुकानात येतो आणि म्हणतो, अरे राजू, मी गावकऱ्यांकडून खूप ऐकलं आहे की ते तुझ्याबद्दल बोलतात. आज माझीही केस काप. राजू म्हणाला, हा हा भाऊ, लगेच तुमचे केस कापतो. त्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणसाल, राजूसारखा दुसरं कोणीही चांगले केस कापूच शकत नाही. चला खुर्चीवर बसा. राजूने केस कापायला लागताच जादुई कात्रीने काही वेळातच त्याचे केस आपोआप चांगले कापले. तोही म्हणू लागला, वा राजू भाऊ वा, काय मस्त केस कापले आहेत. पैसे घ्या भाऊ. मजा आली राव. त्यानंतर तो लठ्ठ माणूस त्या समोरच्या शामू न्हावीकडे गेला आणि म्हणाला, अरे श्याम्या, आता तुझा बोरी बिस्तरा गुंडळ, कारण राजूकडे खरंच जादुई कात्री आहे जी त्याच्या एका इशाऱ्यावर केस कापते. जरा माझी हेअरस्टाईल बघ. त्यानंतर शामू न्हावी विचार करतो की जर मी राजूची जादुई कात्री चोरली तर गावातील लोक माझ्याच दुकानात येतील. जेव्हा दुपारी राजू घरी जेवायला जातो तेव्हा ती वेळ योग्य राहील आणि मी त्याची कात्री चोरून घेईन. राजू दुपारी घरी जेवायला जातो तेव्हा शामू न्हावी दुकानाच्या मागच्या बाजूने खिडकीचे गज कापून शांतपणे आत जातो आणि राजूची जादुई कात्री चोरतो. त्यानंतर तो त्याच्या दुकानात येतो आणि म्हणतो की आता मी या जादुई कात्रीने गावातील लोकांचे केस कापणार. तेव्हा एक मुलगा शामूच्या दुकानात येतो आणि म्हणतो, अरे शामू भाऊ, माझे केस एकदम हिरो स्टाईलमध्ये बनवा. उद्या मला मुलगी बघायला शेजारच्या गावात जायचे आहे. शामू म्हणतो, काळजी करू नकोस भाऊ, तू योग्य वेळी आला आहेस. आता बघ मी काय अप्रतिम स्टाईल बनवतो. जादुई कात्रीने त्या मुलाचे पूर्ण टक्कल केले. तो मुलगा म्हणाला, तू हे काय केलेस? तू हा कोणत्या जन्माचा बदला घेतला आहेस? मी तुझे काय नुकसान केले आहे? आता मी मुलगी बघायला कसा जाऊ? शामू म्हणाले, अरे भाऊ, हे कसे झाले ते मलाच समजले नाही. प्लीज भाऊ, मला माफ करा. आधी तू डोक्यावरचे सगळे केस उडवलेस आणि म्हणतोस हे कसे झाले ते मला कळले नाही. तू माझी चेष्टा करतोस. आता तुझ्या या कृत्याबद्दल मी गावकऱ्यांना सांगतो तू काय केलेस. असं म्हणत तो मुलगा तिथून निघून गेला. दुसरीकडे राजू सगळीकडे त्याची कात्री शोधत होता. कुठे गेली माझी कात्री? कोणी चोरली? आता मी काय करणार? आणि त्याच्या दुकानाबाहेर रडत बसला. थोड्या वेळाने शामूच्या दुकानात दुसरा माणूस आला आणि म्हणाला, अरे शामू भाऊ, माझे केस काप. माझ्या मित्राचे लग्न आहे, मला तिकडे जायचे आहे. भाऊ, मला तुझ्या हाताची जादू दाखव. शामू म्हणाला, हा हा भाऊ, का नाही, मी तुझे सुंदर केस बनवतो. आता मात्र शामूने केसांना कात्री लावताच ती कात्री त्या माणसाच्या केसावर चालण्याऐवजी त्याचे कपडे कापायला लागली आणि त्यानंतर कैचीने शामूचे केसही उडवले. तेव्हा तो माणूस म्हणाला, भाऊ, काय करतोस? माझे एवढे सगळे कपडे तू कापलेस. मी नवे कपडे घालून आलो होतो. आता त्याची भरपाई कर. शामू म्हणाला, भाऊ, यात माझा काही दोष नाही. ही कात्री माझ्या आदेशानुसार वागत नव्हती. ती स्वतःचे काम करत होती. कृपया मला माफ करा. तो माणूस म्हणाला, मी सरपंचाकडे तुझी तक्रार करतो. आणि तो माणूस रागाने निघून गेला. शामू म्हणाला, सर्वजण याला जादूची कात्री म्हणून बोलत होते आणि याच कात्रीने माझा सगळा व्यवसाय उद्ध्वस्त केला आहे. राजू त्याच्या दुकानाबाहेर बसून सर्व काही पाहत होता. तेवढ्यात राजू शामूजवळ आला आणि म्हणाला, शामू, माझी जादूची कात्री चोरणारा तूच आहेस ना? शामू म्हणाला, हो राजू, तुझ्याजवळचे जास्त ग्राहक पाहून मला हेवा वाटला म्हणून मी तुझी जादूची कात्री चोरली, पण त्यामुळे माझे सर्व उद्ध्वस्त झाले. यावर राजू म्हणाला, कारण ही एक जादुई कात्री आहे जी मला एका साधूबाबांनी माझ्या प्रामाणिकपणामुळे आणि माणुसकीच्या बळावर दिली आहे. त्याचा वापर जर कुणी चुकीच्या हेतूने केला तर ती चालणार नाही. शामू म्हणाला, राजू भाऊ, मला माफ कर. मी परत अशी चूक करणार नाही. राजू म्हणाला, आपल्याला या गावात राहायचं आहे. दोघांनीही प्रामाणिकपणे काम करायला हवं. हे जादुई कात्री, मला तुझी गरज नाही. प्लीज परत जा. असं म्हणतात जादूची कात्री गायब झाली. यानंतर शामू आणि राजू आपापल्या दुकानात प्रामाणिकपणे काम करू लागले आणि आता कधीही भांडत नाही.
जाता जाता जादुई कात्रीने राजूच्या हातात तिची जादू ठेवली होती. आता जो कोणी राजूकडे केस कापायचा तो त्याची खूप प्रशंसा करायचा. त्याच्याकडे आता शहरातूनही श्रीमंत लोक केस कापायला येऊ लागले. मित्रांनो, ही गोष्ट आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.